today's topic numerical problem based on the first problem based on simple pendulum. See, first, length of simple pendulum is increased by 22 centimeter. Its period changes by 20 centimeter. Find the original length of simple pendulum. Means length is increased by 22 centimeter. Period change by 20%. If condition is like this, then we have to calculate the original length of simple pendulum. So this is the today's first problem based on simple pendulum. या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये हा प्रॉब्लेम सिंपल पेंडुलम वर आधारित आहे. याचा जो काही त्याला काय म्हणूया आपण लेंथ 22 सेंटीमीटर ने वाढवली आणि टाइम पिरियड कितीने चेंज झालेला आहे 20% ने चेंज झालेला आहे. असं जर असेल तर आपल्याला ओरिजिनल लेंथ म्हणजे मूळ लांबी सिंपल पेंडुलमची कॅल्क्युलेट करायची. बघूया आपण सोल्युशन. आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम t is equal to 2 pi under root L by G. What is L? Length of simple pendulum. G, acceleration due to gravity. T, time period of simple pendulum. Therefore, आता या ठिकाणी हा आहे ना कशावर अवलंबून आहे L वर आणि G वर. मी आता दोन कंडिशन घेतो. T1 is equal to 2 pi under root L1 by G. G कॉन्स्टंट याला मानलं इक्वेशन. म्हणजे काय की चेंज होण्याच्या अगोदरची कंडिशन. सो दिस T1 इज अ टाइम पिरियड and L1 its corresponding length of simple pendulum. So these two are before change and after change its time period is T2 and its length is L2. हे समजतं का? इक्वेशन 1a बिफोर चेंज साठी घेतलेलं आहे आणि इक्वेशन 2a आफ्टर चेंज म्हणजे किती 22 सेंटीमीटर ने वाढलेला आहे लेंथ आणि टाइम पिरियड 20% ने वाढलेला आहे. हे दोन कंडिशन साठी करूया आपण. डिवाइड इक्वेशन 1 by 2. इक्वेशन 1 ला 2 ने भागू. We get therefore T1 by T2 is equal to 2 pi under root L1 by G divided by 2 pi under root L2 by G. 2 by get cancel. Therefore T1 upon T2 is equal to under root L1 upon G. आता हे तुम्हाला माहिती वर काय ना L2 काय G येणार आणि खाली काय येणार L2 येणार. स्क्वेअर रूट कॉमन घेतलेला आहे L1 by G भागिले L2 by G. हे असं देता G कॅन्सल झालेला आहे. राहिलं काय T1 upon T2 is equal to under root L1 upon L2. असा एक नवीन इक्वेशन तयार झालेला आहे. T1 upon T2 L1 upon L2. मग आता आपण या ठिकाणी आपण हे थोडं सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आता इथं कंडिशन हा झाला इक्वेशन नंबर 3. नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग करू आपण. T1 square divided by T2 square is equal to L1 upon L2. आपल्याला ओरिजिनल लेंथ काढायचं. L1 is equal to L2 into किंवा आहे ना हे असंच राहू दे. याला आपण इक्वेशन नंबर 4 मानूया. आता यामध्ये सबस्टिट्यूट करू. काय सबस्टिट्यूट करूया आपण. लेंथ इज काय सिंपल पेंडुलम इज इनक्रीज बाय 22 सेंटीमीटर मीन्स L1 is equal to L गिवन आणि L2 is equal to किती L plus 22 आणि T1 is equal to T म्हणजे इनिशियल कंडिशन बिफोर चेंज आणि आफ्टर चेंज किती
T2 इज इक्वल टू किती टक्क्यांनी वाढलेलं आहे 20%. म्हणजे 20% माहिती आहे 20 भागिले 100 T किती झाला T2 इज इक्वल टू T प्लस 0.2 T म्हणजे T2 इज इक्वल टू 1.2 T 1.2 टाका यामध्ये 1.2 T पहिलं काय ना T आहे तसाच नंतर ना डिवाइडेड बाय 1.2 T होल स्क्वेअर इज इक्वल टू L1 L आणि L2 किती L2 L प्लस 22 L प्लस 22. मग आता हे सॉल्व करू टिकेट कॅन्सल म्हणजे राहिलं काय यामध्ये की 1/1.2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू L अपॉन L प्लस 22. आता याचा स्क्वेअर करूया आपण 1 चा स्क्वेअर 1 1.2 चा स्क्वेअर 1.2 चा स्क्वेअर 144 म्हणजे 12 स्क्वेअर किती 140 म्हणजे 1.2 म्हणजे किती करूया ना 1.44 1.4 is equal to L upon L plus 22 L upon L plus 22. आता यामध्ये हे इकडे घेऊया L plus 22 is equal to 1.44 L क्रॉस मल्टिप्लिकेशन झालेलं आहे यामध्ये therefore हा L मी इकडे घेतो 22 is equal to 1.44 L minus L थोडं इकडे सॉल्व करतो आता therefore 22 is equal to 1. L common 1.44 minus 1.44 minus किती 1. So 22 is equal to L into किती आहे ना वजाबाकी 0.4. Therefore L is equal to 22 divided by 0.4. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे 0.4 को आपण कसे घेतो 44 गुणिले 1 2 10 to the power minus 2. So L is equal to 22 दोन्ही 44 1 upon 2 into 10 to the power minus 2. L is equal to हा वर गेला 10 to the plus 2 झाला 10 to the plus 2 म्हणजे 100 divided by 2 L is equal to 50. युनिट कशामध्ये दिला बघा इथं सेंटीमीटर म्हणजे याचा काय झाला सेंटीमीटर L ओरिजिनल लेंथ किती 50 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे L is equal to 50 सेंटीमीटर. ओके काय ना हा प्रॉब्लेम घेतला मी इनिशियल कंडिशन दिलं फायनल कंडिशन आफ्टर चेंजचं लिहिलं दोन इक्वेशन भागाकार केल्यानंतर थोडं सॉल्व केला नंतर मला L1 काढायचं म्हणून मी काय केलं स्क्वेअरिंग केलं या ठिकाणी आणि जे गिवन स्टार्टिंगला लिहायचं होतं पण ते मी नंतर लिहिलं ठीक आहे हे नंतर काय माहिती चेंज झालं म्हणून मी लिहिलं जर सोपं असेल 200 ग्रॅम 300 ग्रॅम असं असलं पटकन लिहिलं असतं आपण हे थोडं बदल आहे म्हणजे फॉर्म्युल्यावर नुसार तुम्ही होणार आहे म्हणून मी पहिलं फॉर्म्युला लिहिला नंतर गिवन डेटा असं काय गडबडून जायचं नाही पण हे L1 इक्वल टू L म्हणजे काय इनिशियल म्हणजे बिफोर चेंज आहे आणि आफ्टर चेंजमध्ये 22 सेंटीमीटरने वाढणार इन्क्रीज म्हणलं इथं चेंज म्हणले टेम्परेचर आपलं काय तो म्हणजे मी प्लस काय घेतला कारण जर जसं L वाढेल तर तसं टाइम पिरियड वाढणार म्हणून मी इथं प्लस घेतला बरं जसं टाइम L वाढणार आहे टाइम पिरियड वाढणार म्हणून मी प्लस घेतला आणि चेंज म्हणलं इथं म्हणून L प्लस 20% 20/100 हे सॉल्व केलं 0.2 बाय T म्हणजे T कॉमन घेतला 1 प्लस 0.2 म्हणजे 1.2 तो सबस्टिट्यूट केला आणि सबस्टिट्यूट करून सॉल्व केला 1.2 चा स्क्वेअर आपल्याला सर्वांना माहित आहे की 1.44 एवढं आलं ते सॉल्व केलं माझं एम काय या ठिकाणी किंवा टू फाइंड दी लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम कुठलं लेंथ ओरिजिनल लेंथ तर ओरिजिनल लेंथ हे असेल अलग अलग लक्षात
जर फायनल लेंथ किती असेल? सांगा सोपं आहे. 50 प्लस 22 किती आहे ना? 77. फायनल जर लेंथ असेल 77. अलग लक्षात? ठीक आहे. अशा रीतीनं हा चॅप्टर इथं संपलेला आहे. ओके. परीक्षेमध्ये सिंपल पेंडुलमवरचे प्रॉब्लेम आणि दुसरे आम्ही जे घेतलेले आहे ते प्रॉब्लेम येण्याची दाट शक्यता आहे. आज आपण दुसरं एक टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन ऑफ. फक्त आता या ठिकाणी तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देणार आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्स. वेव्स म्हणजे काय फक्त एवढं सांगणार आणि लगेच काय नाही. So I will give just introduction. Take a pebbles, take a stone, and drop into the lake of water, or drop into the river, drop into the ponds of water. Then what will happen? So at the point of contact, ripples will be formed. Circular ripples will be. जर मी एक दगड घेतलं किंवा गारगोटी घेतलं एका डबक्यामध्ये किंवा तळ्यामध्ये जर मी तो टाकला असेल तर त्या टाकल्याबरोबर जिथं तो पडणार आहे पडल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार? त्या पाण्यामधून असं एक सर्क्युलर एक रिंग टाईप होणार आणि तो पसरत पुढे जाणार. तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही नदीकाठी जर असेल आणि बसल्या ठिकाणी एक दगड जर टाकत असेल त्या पाण्यावर जर अशी ही डिस्टर्बन्स मिळते. आता हे असं डिस्टर्बन्स आहे. यावरून आहे ना हे काय आहे माहीत आहे का? पाण्यामध्ये पाणी डिस्टर्ब झालेलं आहे आणि तो पाणी डिस्टर्ब झालेला तो सर्क्युलर रिंगने तो काय होतो? पुढं पसरत जातो. म्हणून यावरून काय दिस इज अ वेव्ह. म्हणजे डिस्टर्बन्स इन अ मीडियम. विच मीडियम? इन अ वॉटर मीडियम. द डिस्टर्बन्स इन अ मीडियम दॅट इज प्रोपागेटिंग थ्रू द मीडियम. दॅट इज कॉल्ड एज अ वेव्ह. व्हॉट इज वेव्ह? द डिस्टर्बन्स इन अ मीडियम propagating through the medium is called as a waves. Disturbance. मग तो वेव्ह प्रोपागेट होत असताना आता यामध्ये काय पार्टिकल्स ऑफ मीडियम आहे. म्हणजे काय? वॉटर पार्टिकल्स आहे. काय? वॉटर पार्टिकल्स आहे. म्हणजे मीडियम इज इसेन्शियल. या वेव्हमध्ये काय? मीडियम इज. म्हणजे यामध्ये काय होतं? एनर्जी इज अ ट्रान्सफर. एनर्जी अँड मोमेंटम इज ट्रान्सफर. म्हणजे द ट्रान्सफर ऑफ एनर्जी through the medium, the transfer of energy through the medium is a wave. The transfer of energy through the medium is a wave. जर आपण लाटा घेतलेल्या असतील समुद्रातल्या लाटा घेतलेल्या असतील ओके तर काय तो कंप्लीट लाटा आपण जो म्हणतो म्हणजे काय पाणीच असतो. तो हे पाणी डिस्टर्ब होणार आहे. तो काय होणार? प्रोपागेट होत जाणार आहे. पुढं जाणार आहे. सो व्हॉट इज दॅट इज अ कॉल्ड एज ए टायडल वेव्ह म्हणूया त्याला. टायडल म्हणजे समुद्राच्या लाट. हाई वेव्ह आहे. म्हणजे काय? द डिस्टर्बन्स ऑफ मीडियम प्रोपागेटिंग थ्रू द मीडियम किंवा द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. टायडल एनर्जी जो काय तो ट्रान्सफर होतो पाण्यात असं एक पार्टिकल टू दुसऱ्या पार्टिकलला. परंतु मॅटर हा ट्रान्सफर होत नाही. परंतु जो काही वेव्ज आहे तो ट्रान्सफर होतो. त्याला म्हणलेला आहे टायडल वेव्ह. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात काय की एनर्जी म्हणजे काय? The disturbance in the medium and which is propagating through the medium is called as a wave, or the transfer of energy through the medium is called. आता हे waves यामध्ये एक आहे की बाबा की मेकॅनिकल वेव्स एक आहे. मेकॅनिकल वेव्स आणि दुसरं काय? रेडिएशन. मेकॅनिकल वेव्स. या मेकॅनिकल वेव्समध्ये दुसरं रेडिएशन. रेडिएशन वेव्हमध्ये जर आपण बघितलं की बाबा सनलाईट हा वेव्ह आहे. तर यामध्ये द पार्टिकल्स ऑफ मीडियम इज नॉट नेसेसरी. वाईल द वेव्ह इज प्रोपागेटिंग या ठिकाणी काय येणार? सनलाईट वेव्ह असणार आहे. तो येणार आहे. तो येत असताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येत असताना लाईट म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येत असताना या ठिकाणी पार्टिकल असो नसो तो प्रोपागेट होणार. परंतु मेकॅनिकल वेव्हमध्ये तसं नाही. मेकॅनिकल वेव्हमध्ये काय? पार्टिकल्स ऑफ मीडियम इज एसेन्शियल. मीडियम माध्यम पाहिजे. याला म्हणलेलं आहे. आलं का लक्षात?
किंवा मेकॅनिकल वेव्हजला पार्टिकल्स ऑफ मीडियमची आवश्यकता आहे आणि रेडिएशनला पार्टिकल असो नसो वेव्ह प्रोपॅगेट होणार, दॅट इज ए इलेक्ट्रॉन. तर यामध्ये आज आपल्याला ह्या रेडिएशन आपण बघणार नाही, ह्या मेकॅनिकल वेव्हजमध्ये बघणार. आणि या मेकॅनिकल वेव्हजमध्ये इफ a wave is propagating through the medium, the particles are vibrating. So these particles are performing, these vibrations are periodic vibrations. याचं particles vibration कसं होणार आहे? periodic असणार आहे. आणि ते कसं आहे? they are SHM म्हणजे काय? सिंपल ऑर्डर. आता यामध्ये एक असं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हज येतात. असं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. व्हॉट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह? नाव कसं आहे? प्रोग्रेस म्हणजे सर्वांना माहिती आहे विकास. आपला विकास झालाय का? तर तुमचा विकास झालाय का? हो झालाय. का? आतापर्यंत तुम्ही अभ्यास करत आलेला आहे. म्हणून 8वी ते 9वी, 9वी ते 10वी, 10वी ते 11वी, 11वी ते 12वी, म्हणजे काही काय होई नाही किंवा तुम्ही एक वर्ष तुम्ही पुढं सरकत जाता. याचा अर्थ काय? तुमचा विकास प्रत्येक वर्षी होतोय याचा.